एखाद्याने 1995 मध्ये ₹1,00,000 जर एखाद्या कुठल्यातरी गुंतवणुकीमध्ये जर गुंतवणूक केलेली असेल, तर आज त्याची व्हॅल्यू किती असेल 30 वर्षात? तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे, की आपल्याकडे एक फंड आहे. तो 1995 मध्ये चालू झालेला आहे आणि तेव्हा त्याची व्हॅल्यू एक ₹10 ला होती. ₹10 ची किंमत होती त्याची जेव्हा तो चालू झाला होता. त्याची NAV ही ₹10 होती. आज त्या फंडची व्हॅल्यू किती असेल किंवा त्या फंडची NAV किती असेल? बघा आपण म्हणतो की इन्व्हेस्टमेंटला रिटर्न मिळायला पाहिजेत, इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न भेटायला पाहिजेत, आपली व्हॅल्यू वाढायला पाहिजे, पण आपण त्याला टाईम देणं गरजेचं आहे. तर हा फंड आज आपण याच्यात डिस्कस करणार आहोत. हा फंड 1995ला चालू झालेला आहे. 1995 पासनं 2000, 2005, 2010, 15, 18, 20, 25, आज 25 आहे. 2025पर्यंत यानं किती टक्के रिटर्न दिलेले असतील? बघा, ज्यांनी 1995 मध्ये ₹1,00,000 जर गुंतवलेले असतील, तेव्हा त्याला त्याची ₹10 जेव्हा त्याची किंमत त्याला मिळाली असेल, तर त्याला कमीत कमी 10,000 क्वांटिटी मिळाल्या असतील. आणि त्या 10,000 क्वांटिटीज जेव्हा तो होल्ड करून ठेवलेल्या असतील, त्यांनी जपून ठेवलेल्या असतील आजपर्यंत, तर आज त्याची किंमत किती असेल? ₹4,20,00,000. ही आहे कंपाऊंडिंगची जादू. म्हणजे बघा, आता एवढ्या सायकलमध्ये 20, 25, 30 वर्षामध्ये हा फंड किती वेळेस करेक्ट झाला असेल, किती वेळेस खाली पडला असेल, किती वेळेस त्याची व्हॅल्यू 20-30% कमी झालेली असेल. यामध्ये तुमचे 2000 वेगवेगळे क्रायसिस आहेत. 2008चा क्रायसिस आहे, 2019चा क्रायसिस आहे. त्यावेळेस हा फंड किती वेळेस खाली गेलेला असेल? बघा, 1995 पासून 2000 पर्यंत यायला 5 वर्षात तो ₹10चा ₹20 झाला असेल. आपल्यापैकी किती टक्के लोक, सामान्य लोक या फंडला अजून होल्ड करतायत? तर हा फार मोठा विषय आहे. विचार करण्याची गोष्ट आहे, की या फंडमध्ये पैसे कोणी बनवले? तर या फंडमध्ये पैसे बनवलेले असतील जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्या मोठ्या मोठ्या बँका आहेत, कंपन्या आहेत, ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, ज्यांचे पैसे लावलेले आहेत अशा कंपन्यांनी. आपल्यासारखे लोक काय करतात? साधारणतः 5 वर्षे, 6 वर्षे, 4 वर्षे, 2 वर्षे फंड होल्ड करतात. ज्यांनी 1995ला अमाऊंट गुंतवलेली असेल, पैसे गुंतवलेले असतील, त्यांनी कमी 2000ला काढले असतील. ज्यांनी 2000ला गुंतवले असतील तो 2004ला काढले असतील. 2004ला ज्यांनी गुंतवले असतील त्याने 2008ला, 10ला, 15ला काढले असतील. 2015ला ज्यांनी गुंतवले असतील 2019ला काढले असतील. परंतु असे किती टक्के लोक आहेत जे 1995ला गुंतवून आजही त्या फंडला विकलेले नाहीत? तर हा फंड आहे निपॉन इंडिया ग्रोथ फंड. किती वेळेस हा फंड टॉप रँकला असेल माहीत नाही. किती वेळेस तो फंड तुमच्या 4 स्टार, 3 स्टार, 2 स्टार रेटिंगला असेल माहीत नाही. परंतु शेवटी तो फंड आज त्याची जी NAV आहे ही महत्त्वाची आहे. आता हा फंड एवढा परफॉर्म केलेला, याचा अर्थ हा प्रत्येक वर्षी टॉपला आहे का? तर नक्कीच नाही. आपण बऱ्याचशा वेळेस स्टार रेटिंग बघतो फंड घेताना. तर स्टार रेटिंग हा 1995ला मे बी 1 स्टार असेल, 2005ला मे बी 2 स्टार असेल. परंतु आज किंवा जे त्याचं टाईम दिलेला आहे त्याला, त्या फंडमध्ये ज्या इन्व्हेस्टरनी, त्याला या स्टार बघायची गरज नाही. कारण काय? तर हा फंड किंवा कुठलाही फंड असेल, तो काही रोज त्याचं NAV चेंज होत असते. म्हणजे तो फंड परमनंट स्टार नसतो. हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवला. परंतु आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की हा फंड जेव्हा ₹10ला चालू झाला होता, तर ₹10वरून ₹4,500 होईपर्यंत किती टक्के लोक राहिलेले आहेत? ज्यांनी किती क्रायसिस आलेले आहेत? सगळे क्रायसिस 19
95पासून 2008चा क्रायसिस असेल, 2019चा क्रायसिस असेल, सगळे जेवढे क्रायसिस आहेत, लेमन ब्रदर असेल, तुमचा कोरोना असेल, जे काय क्रायसिस आलेले आहेत ते सगळे तुमचे म्हणजे कन्सिडर करून हा फंड आज 22% CAGRनं 30 वर्षात रिटर्न देतो. याचे पैसे किती बनतात? निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड हा काही रिकमेंडेशन व्हिडिओ नाही किंवा हा तुम्हाला सजेशन व्हिडिओ नाही की ह्या फंडमध्ये गुंतवणूक करा, असा नाही आहे. हा फक्त आपल्याला एक गोष्ट शिकवण्यासाठी आहे की कंपाऊंडिंगचा इफेक्ट काय असतो. ऑब्वियसली म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ही मार्केटच्या रिस्कवर असते आणि त्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट कडनं तुमची जी प्लॅनिंग करून घेऊनच इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. हे सुद्धा एक डिस्क्लेमर इथं देणं गरजेचं आहे. परंतु जेव्हा तुम्ही टाईम देता, जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी देता, जेव्हा तुम्ही पेशन्स देता, जेव्हा तुम्ही त्या फंडला वाढू देण्यासाठी, वटवृक्ष होऊ देण्यासाठी जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत थांबता, तेव्हा तो फंड असा बनतो. एखाद्याने 1995ला 10,000 रुपये गुंतवले असतील तर म्हणजे 42 लाख रुपये झाले असतील. ज्याने 1 लाख रुपये गुंतवलेले असतील त्याचे पैसे जवळजवळ 4,20,00,000 झालेले असतील. तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की महत्त्वाचा पॉईंट याच्यात हा आहे की आपल्याला कंपाऊंडिंगचा इफेक्ट काय आहे. 2019ला याची NAV 1,200 रुपये होती. 2019पासून सुद्धा याने भरपूर रिटर्न दिलेले आहेत आणि असेच फंड आपण याच्यावर परत डिस्कस करणार आहोत या चॅनल्सवरती. आपण नक्कीच चॅनलसोबत कनेक्ट राहा, जेणेकरून बऱ्याचशा फायनान्शियल गोष्टी तुम्हाला या चॅनलवरती नवीन मिळणार आहेत. थँक्यू.